माणसाशी लग्न करून तू चूक नाही तर गुन्हा केलाय. लोकांसमोर तोंड दाखवायला जागा शिल्लक उरलेली नाहीये मला आता. जोपर्यंत अनिकेत बद्दल तुमच्या नजरेत अभिमान बघत नाही, जोपर्यंत समाजातला तुमचा मान तुम्हाला परत मिळवून देत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. अगं बाई, काय झालं? मनू आली आहे. मनू मनू, काय ग? हाय. ये. काय ग, अशी अचानक आलीस? काही प्रॉब्लेम नाहीये ना? सगळं छान आहे आई. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. हाच आनंद तुमच्यासोबत शेअर करायला आले. आणि तुम्ही म्हणताच ना, चांगल्या लोकांसोबत नेहमी चांगलंच होतं. याचकाला रिकाम्या हाताने दारातून तसं जाऊ देऊ नये असं म्हणतात. त्या बाईंना काय हवंय ते द्या. बाबा, मी खरंच काहीतरी मागायला आले. असला नालायक नवरा असल्यावर बाबा, मी मागायला आले, पण तुमचा आशीर्वाद. दुसरं काही नकोय मला. आज अनिकेतच्या बिझनेसचा पहिलाच दिवस आहे ना? खरंच? कॉंग्रॅच्युलेशन. त्याला पण कॉंग्रॅट सांग. हो हो, सांगते. आई, आजपासून अनिकेतचा बिझनेस सुरू होतोय. आमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे हा. पेढा घे. सुखी राहा. मनू, तू यांच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस. अगं, वडिलांचं काळीज येते, आणि काही झालं तरी आमचे आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहे. सगळं छान होईल, काळजी करू नकोस बाळा. पण मनू, नुसतं पेढ्यावर नाही चालणार. आता मोठी पार्टी दे. पावभाजीची पार्टी. चालेल. हा. आई, बाबांना हा. बाबा, थांब. बाई, राजन देसाई यांच्या घरामध्ये तुमची किंमत. हो, कचरा, फक्त कचरा.
मनू, मला नाही वाईट वाटलं आई. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे ना आमच्यासाठी. येऊ? पार्टी बाकी आहे आपली. येते. क्लोजिंग क्लोजिंग सर. वॉकिंग अँड टॉकिंग. ब्रेड पोटॅटो इन. ए भोपे, अहो वडापाव खातोय सर. नो लेट, वॉच टाइम करेक्ट. मला कळेल असं बोललास तर पगार मिळेल. सगळे जण माझ्या इंग्रजीवर जळतात, कळत नाही एकाला पण. ए भोपे, हॅलो, नो प्रॉब्लेम सर. हा झालं झालं, पोचलो पोचलो, जवळजवळ पोचलोच आहे आता मी. सगळी माणसं रेडी, ऑल काम रेडी. सगळ्यांना काय करायचं ते फोन करून सांगितलेलं आहे. सगळी तयारी झालेली आहे. तुमच्या सांगण्याप्रमाणे, आपल्या प्लॅन प्रमाणे सगळं बरहुकूम रेडी. अनिकेत पार्टीला घेऊन निघाला की मला फोन कर. ओके सर. तिकडची बाजू तू सांभाळ, तिकडे मी सांभाळतो. सर आम्ही काय तुमची प्यादी सर. तुम्ही हलवणार तसे आम्ही हलणार. आत्ताच आपलं प्याद अनिकेत आहे. त्याला आता असा हलवतो ना, त्याच्या पायाखालची जमीन सुद्धा हलेल. ओके सर. चल. गुड मॉर्निंग प्रोफेसर. गुड मॉर्निंग. तुम्ही एकदम राईट टाइम. हा म्हणजे तुम्ही लवकरच मोठे बिझनेसमॅन होणार. सर, अरे वा, गाडीला एकदम हार, पूजा अँड ऑल. सर बायको आणि आईची कृपा. हो गुड. चला एक स्मॉल स्मॉल. काय सर? कटिंग कटिंग चहा. तुम्हाला काय वाटलं? काय घेता की नाही कधी? नाही सर, मी दारू नाही पित. गुड. चला सर, निघूयात. चला. गुड मॉर्निंग ईशा. गुड मॉर्निंग मानसी मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिस्टर मनोहर. शुभप्रभात. आज चक्क तुम्ही खुश दिसताय. चलिए. बाप्पा, आज अनीच्या बिझनेसचा पहिला दिवस आहे. त्याला आशीर्वाद द्या आणि कायम त्याच्या बरोबर राहा. चिरके, हां संदीप कडे द्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. अरे वा, आज खुश दिसता एकदम. अरे बसा बसा, कंटिन्यू. बिझनेसचा आज पहिला दिवस. अनिकेत निघाला का कामावर? हो निघाला. ऐका रे सगळ्यांनी, आज मिस मानसींकडून एक जबरदस्त पार्टी घेऊन टाका. हो सर, नक्की. हो हो. आता फार दिवस नसणार आहेत त्या ऑफिसमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. सर, खरं तर तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत म्हणून हे शक्य झालं. तुमचे आभार कसे मानू. हा, पण मी तुम्हाला खात्री देते, आमच्यामुळे तुम्हाला त्रास होईल असं कुठलंही कृत्य घडणार नाही. अहो, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर मी हे सगळं करतोय. आणि अजून एक सर, मला हा जॉब नाही सोडायचा. म्हणजे बिझनेसमध्ये यश मिळेलच, पण तरीही मला हे काम हवंय. आता तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, पण मी आज अनिकेतला कोणाबरोबर पाठवलंय माहितीये का? कोणाबरोबर? एक फार मोठे सरकारी ऑफिसर आहेत, त्यांना घेऊन गेलाय अनिकेत.
अनिकेतला मी मुद्दाम सांगितलं नाही, बिचाराला उगाच टेन्शन येईल. पण ह्या अधिकाऱ्याचं वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट मी मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्ससाठी मिळवायचा प्रयत्न करतोय. अरे बाप रे, थँक्यू सर. हे जर असं झालं तर मग महिनाभराचं इन्कम तर फिक्सच. आणि काय, सरकारी ऑफिसर आहे ना, त्यामुळे सतत फिरतीवर असतात, वेगवेगळ्या गाड्या लागतच असतात. एकदा का आजच्या टूरचा त्यांना एक्सपिरियन्स चांगला आला की मग पुढचं कॉन्ट्रॅक्ट कन्फर्म. थँक्यू सर. तुमचे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. कळेल कळेल, लवकरच कळेल. या समर प्रताप जहागीरदारचे उपकार कसे असतात हे कळेल. सर हा फोन. हा 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 आणि बोल. अनिकेत, चाल चाल. गाडी चालवताना का फोन केलायस? अगं मनू, गाडी चालवताना नाही, मी चहाच्या टपरीवर चहा प्यायला आलोय. तू ऐक ना, तुला माहितीये का, समर सरांनी आज मला सरकारी अधिकाऱ्यांबरोबर पुढची ट्रिप जी हो, मला सगळं सांगितलं समर सरांनी. म्हणून तुला कळतंय का की जर आपण सरासरी 10 ट्रिप्स केल्या ना महिन्याला, तर 2500 म्हणजे साधारण 25,000 रुपये कुठेच नाहीत. 25,000 रुपये सेट झाले आपले. आणि ऐक माझं, नाही, तू माझं ऐक म्हणू. नाही म्हणू, आपण एक काम करू. आपण ही नवीन गाडी आहे ना, ती आपण सरकारी अधिकाऱ्यांसाठी वापरूयात, आणि ती दुसरी सेकंड हँड गाडी आहे ना, ती आपण हो आणि होणार, सगळं होणार. आता तू या ट्रिपवर फोकस कर. ही ट्रिप बेस्ट झाली ना तर मग पुढचं सगळं नीट होईल बघ. आपला पाया भक्कम पाहिजे रे, मग बिल्डिंग मस्त उभी राहते. अगं हो मनू, तू बघ, असली स्लीक गाडी चालवतो ना, ती क्लायंटशी रांगच लागली पाहिजे. ऑल द बेस्ट अनी. आणि गाडी सावकाश चालव हा. ड्राईव्ह करताना फोनवर बोलू नकोस. हो, खिडकीतून हात बाहेर काढू नको, दुसऱ्यांनी दिलेलं खाऊ नको. मला सगळं माहितीये मनू, मी काय लहान आहे का? बरं चल, आता उशीर होतोय, पळतो मी. हा, बाय बाय. बोपे सर, निघूयात. हा, ती कागदपत्र घेतली का गाडीची? हो सर, हे बघा, हे माझं लायसन्स हा. आणि हे कागदपत्र. नको, ते राहू दे. तसे काही टेन्शन नाही हो तुम्हाला. मोठे सरकारी अधिकारी फारणे साहेब आहेत तुमच्या सोबत. फारणे साहेब गाडीत बसलेत कळलं ना, तर टोल नाक्यावर टोल सुद्धा घेत नाहीत. कळलंच तुम्हाला, बघाल तुम्ही. आणि फारणे साहेब म्हणजे एकदम मस्त माणूस आहे. हा, सुरुवातीला ते जरा तुम्हाला कडक वाटतील, म्हणजे स्ट्रिक्ट. पण एकदा का त्यांना कळलं ना की तुम्ही समर साहेबांचे खास आहात, की मग प्रश्नच मिटला. पण सर, मी साहेबांना ओळखणार कसं? हे त्यांचा नंबर असेल तर तुम्ही मला द्या, मी त्यांना कॉल करतो. नंबर कशाला? मी येतो ना स्वतः तुमच्या सोबत, तुमच्या आणि त्यांची ओळखच करून देतो की प्रॉब्लेम सॉल्व. थँक्यू बोपे सर. मग चला निघूयात. हा चला. एक मिनिट, चला चला, बिल द्या चहाचं. चला, हे घ्या. थँक्यू. जरा खाजगी बोलायचं होतं. हा बोला. खाजगी आहे, खाजगी. हे दोघांमध्येच राहायला हवं. हो बोला. मला सांगा, या कम्प्युटरमध्ये आपल्याला जे सगळं हवं ते सगळं मिळतं ना? म्हणजे माहिती वगैरे सगळी मिळते ना यात? हा, म्हणजे आपल्याला हवी असलेली सगळीच माहिती मिळते. तुम्हाला काही माहिती हवी आहे का? हो,
म्हणजे डिवोर्स घेऊ देणाऱ्या वकिलांची यादी हवी आहे. अहो बाबा तुम्ही पुन्हा नाही ते बाकीचं मला काही नको आहे. 8 महिने लागतील, 10 महिने लागतील, खर्च होईल नाही. तुम्ही शोधू शकता की नाही तेवढं सांगा. काय माहितीये का, तो अनिकेत ना सरळ मार्गाने वटणीवर येणार नाहीये. त्याच्यावर काहीतरी ना ऍक्शनच घ्यायला हवी. अहो पण निदान आपण मानसीशी बोट नाही आता ना पुन्हा तो विषय नकोय, वादविवाद नकोय, चर्चा नकोय, काही नकोय. आणि हे दोघांमध्येच ठेवा. हे अगदी मेघाला सुद्धा कळता कामा नाही. कळलं? काय कुणाला कळता कामा नये? नाही ते आपलं हे काय हा गावच्या जमिनीबद्दल चाललं होतं. बाकी काय बोलतो मी नंतर. हा काय रे? अगं भाऊ काय सांगितलं लक्षात आहे ना? काय नंतर बोलतो मी तुमच्याशी. हा हा बाबा तुम्हाला पण चहा देऊ का? नाही नकोय. छे अहो मग असे घुटमळत आहे का? नाही कुठे चाललोय. काय रे? म्हणाले ना नंतर सांगतो. मला सांगितलं की तुला सांगतो. अनिकेत लवकर सेट हो रे बाबा. बाबा काय वाटेल तो विचार करायला लागले. आणि एकदा का त्याने ठरवलं सगळंच अवघड होऊन जाईल. हो सर. ओके भारडे साहेब 5 मिनिटात येत आहेत. ओके सर. अरे हो, एक विचारायचं राहिलं. यू ड्रिंक अँड ड्रायव्हिंग? नो सर, अजिबातच नाही. नो ड्रिंकिंग अँड ड्रायव्हिंग अजिबात नाही सर, अजिबातच नाही. तर काय मी दारूच पित नाही, त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवायचा प्रश्नच येत नाही. आलो सर. सर हे गाडीत कसं काय? तुम्ही फोनवर बोलत होतात ना, तेव्हा गाडीत आणून ठेवलं मीच. अच्छा. तुम्ही घ्या ना. नाही नको सर. घ्या. लांबचा प्रवास आहे, कोल्ड्रिंक असलेलं बरं. अच्छा कोल्ड्रिंकच आहे, नो दारू. थँक्यू सर. बोबे सर तुम्ही? मी आहे ना. हा. भोपे सर याची चव जरा वेगळीच लागते. बर भोप्या बर. अजून बर एवढं नाही काय होणार आहे. 1 से भले 2, 2 से भले 3 चालू राहिलं पाहिजे. हा टेस्ट वेगळी लागणारच ना. इम्पोर्टेड. फिनिश. हो. आता कळेल त्याला दारूपेक्षा माझी किक सॉलिड बसते.